पाहिले भीमाला अंधार फाडताना, चिखलामधील समाजा ओढून काढताना, चिखलामधी समाजा ओढून काढताना, कर्दन परंपरेचे होते, कर्दन परंपरेचे होते विघटित जे उभे मनोरे, मग सारे आयुष्य गेले भीमाचे मातीत गाडताना, मग सारे आयुष्य गेले भीमाचे मातीत गाळताना, मग सारे आयुष्य गेले भीमाचे मातीत गाडताना. 18 तास बाबासाहेब आंबेडकरांनी या समाजासाठी अभ्यास करून आम्हाला प्रकाशामध्ये आणलं, नव्या उत्साहामध्ये आणलं, नवजीवन मिळवलं. म्हणून या ठिकाणी म्हणत आहे, अरे भीम एक ऐसी रोशनी थी जिसने उजाला ही उजाला कर डाला. हाजी भीम एक ऐसी रोशनी थी जिसने उजाला ही उजाला कर डाला, और हमें जो अंधेरों में रखना चाहते थे उनका तो मुंह काला कर डाला, उनका तो मुंह काला कर डाला, उनका तो मुंह काला कर डाला. म्हणून बाबासाहेब आंबेडकर यांची आपण लायक औलाद बनावं, कारण लायक बापाची औलाद ही लायक असली पाहिजे. म्हणून आपल्याला जागा राहायचं आहे. अरे या देशामध्ये काय चालू आहे याकडे लक्ष ठेवायचं आहे, त्याच्यासाठी आपल्याला वाचायचं आहे. कारण वाचल्यानं मस्तक सशक्त होतं, सशक्त होणारं मस्तक कुणाचं हस्तक होत नाही, आणि कुणाचंही हस्तक न झालेलं मस्तक कुठे नतमस्तक होत नाही. म्हणून वाचणं गरजेचं आहे. नाही तर लाल दगड दिसला, लाल दगड दिसला, लाल दगड दिसला. म्हणून आपल्याला जागृत राहायचं आहे. सुंदरसं गीत आपल्या शिवेसमोर गाणार आहे. रात वैराची आहे, सैनिका जरा जपून वागता, माझ्या सैनिका जरा जपून वागता, माझ्या सैनिका जरा जपून वागता, माझ्या सैनिका जरा जपून वागता. नव्या रूपाने पेशवाई खेळते रे, अबरू लुटते कुठे वस्ती आमची जळते, अबरू लुटते कुठे वस्ती आमची जळते रे, अबरू लुटते कुठे वस्ती आमची जळते रे. नव्या नव्या रूपाने पेशवाई खेळते रे. अरे आज सुद्धा या देशामध्ये पेशवाई
आधारावर त्याला मुख्यमंत्री बनता येतं, पंतप्रधान बनता येतं. आणि या देशामध्ये पक्ष फक्त दोनच कार्यरत आहेत की ज्यांच्यावर या देशाचं शासन मृदू आहे, एक काँग्रेस आणि भाजप. दोन्ही पक्षाचे अध्यक्ष ब्राह्मणच आहेत. म्हणून ब्राह्मणाशिवाय या देशामध्ये राजकारण होऊ शकत नाही. ही विचारात घेण्याजोगी बाब आहे. म्हणत आहे लक्ष असावं. नव्या नव्या रूपाने पेशवाई खेळते, अबरू लुटते कुठे वस्ती आपली जळते. अबरू लुटते कुठे वस्ती आपली जळते रे. अबरू लुटते कुठे वस्ती आपली जळते रे. पेटून टाक जाती विषारी नागता, पेटून टाक जाती विषारी नागता. भीमाच्या सैनिका जरा जपून वागता. माझ्या सैनिका जरा जपून वागता. माझ्या सैनिका जरा जपून वागता. माझ्या सैनिका जरा जपून वागता. ऐका बंधूजन, किती कष्टाने किती कष्टाने फुलविली भीमाने अमराई. किती कष्टाने फुलविली भीमाने अमराई. भीमाच्या पाठी आता वाली कुणीही नाही. माझ्या पाठी आता वाली कुणी नाही. माझ्या पाठी आता वाली कुणी नाही. किती कष्टाने फुलविली भीमाने अमराई. अरे विद्वान ऐसा हुआ जिनसे हजारों टकरा गए, करिश्मा देखकर बुद्धि का करोड़ों चकरा गए. ज्ञान के ऊर्जा पर उनका साथ था और हर सवाल का जवाब मेरे भीम के पास था. जाहीरावान होतं बाबासाहेब आंबेडकरांचं की मी ज्या विषयामध्ये अभ्यास केलेला आहे, या विषयामध्ये माझ्याशी स्पर्धा करण्यासाठी कोणत्याही बामण तयार असावा, आम्ही त्याची बरोबरी करण्यासाठी सिद्ध आहे. एवढा विश्वास बाबासाहेब आंबेडकराला आपल्या बुद्धिमत्तेवर होता. म्हणून या ठिकाणी म्हणायचं आहे, बाबासाहेब वाचायचा आहे. म्हणून म्हणतो, ज्याच्या घरी नाही पुस्तकाचे कपाट त्याचं घर इथून तिथून सपाट. अरे ज्याच्या घरी नाही भगवान बुद्धाची गाथा, बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराची गाथा, त्याच्या पोटात घाला दोन लाटा, तवा याला अक्कल येते. म्हणून बंधूजन हो, म्हणायचं आहे, किती कष्टाने फुलविली भीमाने अमराई. किती कष्टाने फुलविली भीमाने अमराई. भीमाच्या पाठी आता वाली कोणीही नाही. माझ्या पाठी आता वाली कुणी नाही. माझ्या पाठी आता वाली कुणी नाही. कशी करपून चालली भीमाची बागता. कशी करपून
वागता भीमाच्या सैनिका जरा जपून वागता भीमाच्या सैनिका जरा जपून वागता भीमाच्या सैनिका जरा जपून वाग आता. भीमाच्या सैनिका जरा जपून वाग आता. कारण तुम्ही बाबासाहेब आंबेडकरांचे वारसदार आहात. बुद्धाचे धम्माचे वारसदार आहात. म्हणून या ठिकाणी म्हणायचंय नाग वंश का हो नाग हूं मैं. तुम्हालाही म्हणायचंय मलाही म्हणायचंय आणि सर्वच बुद्ध म्हणून घेणाऱ्याला म्हणायचंय स्वाभिमानी माणसाला म्हणायचंय अरे नाग वंश का हो नाग हूं मैं जलाकर राख कर दूंगा वो आग हूं मैं तेरी नींद हराम कर दूंगा वो जाग हूं मैं अरे नाम मिट जाए ऐसा दाग हूं मैं. आम्ही शांत का आहोत कारण आम्ही बुद्ध स्वीकारलेला आहे. म्हणून धम्मामध्ये सांगितलेलं आहे प्रथमतः अहिंसा आणि नंतर हिंसा. हे आली तर आम्ही हातामध्ये शस्त्र घेण्यास कमी करणार नाही. म्हणून कारण बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचं रक्षण करायचं आहे. ऐकत आहे लाचार कुत्र्या परी लाचार कुत्र्या परी गोंडा कुठे घोळू नको. स्वार्थासाठी समाजाची खेळ खेळू नको. स्वार्थासाठी समाजाची खेळ खेळू नको स्वार्थासाठी समाजाची खेळ खेळू नको. स्वार्थासाठी समाजाशी खेळ खेळू नको. कारण बैमानी समाजाशी करण्यात शान नाही. बैमानी समाजाची करण्यात शान नाही. अरे स्वतःचे स्वार्थ साधण्यात शान नाही. आले जरी मरण वाघा समान यावे मन खंगून खाटेवरती मरण्यात शान नाही. आपले कान माझ्याकडे असावे. कारण एकदा फेकलेला शब्द डबल फेकला जाणार नाही. क्योंकि शब्द शब्द सब कोई कहे अरे शब्द को ना हाथ पाओ. एक शब्द बने औषध और एक शब्द बने घाव. लाचार कुत्र्या परी लाचार कुत्र्या परी गोंडा कुठे बोलू नको. स्वार्थासाठी समाजाशी खेळ खेळू नको. स्वार्थासाठी समाजाची खेळ खेळू नको स्वार्थासाठी समाजाची खेळ खेळू नको. जगावे एक दिवस जगावे एक दिवस जगावे एक दिवस जगावे एक दिवस होऊन तू वागता. जगावे एक दिवस होऊन तू वागता. भीमाच्या सैनिका जरा जपून सैनिका जरा जपून वागता भीमाच्या सैनिका जरा जपून वागता.
तुपाच्या 60 वेड्या, तुपाच्या 60 वेड्या उष्टे कधी खाऊ नको. संधी साधूच्या मागे कधी जाऊ नको. संधी साधूच्या मागे कधी लागू नको. संधी साधूच्या मागे कधी लागू नको. तुपाच्या 60 वेड्या उष्टे कधी खाऊ नको. अरे संधी साधूच्या मागे कधी जाऊ नको. कारण हा समाज 4B मध्ये गुंतलेला आहे. बंगला, बाटली, बच्चा आणि बाटली या 4B मध्ये समाज गुंतलेला आहे. त्याच्यातून बाहेर निघायचं आहे आणि बाबासाहेब आंबेडकरांचा गाडा आपल्याला पुढे न्यायचा आहे. कारण बाबांनी सांगितलं हा समाजाचा गाडा मी इथपर्यंत आणलेला आहे परिश्रमाने, कष्टाने. तुमच्याकडून जर तो पुढे नेता येत नसेल तर तिथेच उभा करा, परंतु कदापि मागे येऊ देऊ नका. कारण मला फार परिश्रमाने, फार कष्टाने हा गाडा इथपर्यंत आणून सोडावा लागला. म्हणून बंधुजन हो, ऐकवत आहे. अरे तूफानों ने समंदर को निखल डाला, तूफानों ने समंदर को निखल डाला और बर्फीली चट्टानों ने आग उगल डाला. और होंगे इतिहास बनाने वाले, मेरे भीमजी ने तो इतिहास को ही बदल डाला. तुपाच्या 60 वेड्या, तुपाच्या 60 वेड्या उष्टे कधी खाऊ नको. संधी साधूच्या मागे कधी जाऊ नको. संधी साधूच्या मागे कधी जाऊ नको. संधी साधूच्या मागे कधी जाऊ नको. नको लावू तू, नको लावू तू आपल्या कुळाला डागाता. नको लावू तू आपल्या कुळाला डागाता. भीमाच्या सैनिका जरा जपून वागता. माझ्या सैनिका जरा जपून वागता. माझ्या सैनिका जरा जपून वागता. माझ्या सैनिका जरा जपून वागता. भीमाच्या सैनिका जरा जपून वागता. कारण वागण्यावर माणसाचं आचरण अवलंबून असतं आणि आचरणावर विचार अवलंबून असतात. म्हणून या ठिकाणी म्हणायचं आहे, अरे समाजामध्ये बेकिता प्रसाद वाटणारा नको पाहिजे. समाजामध्ये बेकिता प्रसाद वाटणारा नको पाहिजे. अरे घरी बसून पोळ्या लाटणारा नको पाहिजे. आणि केवळ मानासाठी या समाजामध्ये ताठणारा नको पाहिजे. नको लावू तू, नको लावू तू आपल्या कुळाला डागाता. नको लावू तू आपल्या कुळाला डागाता. भीमाच्या सैनिका जरा जपून वागता. माझ्या सैनिका जरा जपून वागता. माझ्या सैनिका जरा जपून वागता. माझ्या सैनिका जरा जपून वागता. नुकसान केलं, किती नुकसान केलं आपल्या मधल्या बेकीनं.
संदीप भटकू नको राहा आता एकी संदीप भटकू नको राहता एकीनं संदीप भटकू नको राहता एकीनं किती नुकसान झालं आपल्या मधल्या बेकीनं अरे कौन कहता है कि हम एक नहीं है कौन कहता है कि हम एक नहीं है फर्क सिर्फ इतना है कि हम एक नहीं है स्वार्थ मधा आपल्यामध्ये आला की आपण कुणाचा विचार करत नाही पक्षाचा विचार करत नाही बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचा आपण झेंडा हातामध्ये घेतलेला टाकून देतो आणि नवीन पक्ष काढतो स्वार्थासाठी म्हणून ऐकत आहे वेळ आली की हा काढतो पक्ष स्वतः होतो अध्यक्ष बायकोला करतो कोषाध्यक्ष भावाला करतो सदस्य निवडणूक आली की म्हणतो राहू आम्ही दक्ष आणि निवडणूक झाली की मग करतो सगळं भक्ष्य असे नेते आपल्याला नको आहेत आता नेते राहिलेच नाही आता फक्त खाते झाले खाते 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 म्हणून शोकांती काय किती नुकसान झालं किती नुकसान झालं आपल्या मधल्या बेटीनं संदीप भटकू नको राहा आता एकीनं संदीप भटकू नको राहता एकीनं संदीप भटकू नको राहता एकीनं संदीप भटकू नको राहा आता एकीनं संदीप शिंदे सोलापूरकर यांच्या लेखणीमधून साकार झालेलं गीत आहे आणि म्हणून आपल्या सेवेसमोर मांडत आहे कारण त्यांना समाजाची पाहून पापण्या भिजून गेल्या अरे नसताना भीमराया अशा निघून गेल्या न्यायासाठी वाटे कोणी उभारील बंड पण क्रांतीच्या मशाली केव्हाच विझून गेल्या एक संघ झालेला समाज केव्हा चिरून गेला एक संघ झालेला समाज केव्हा चिरून गेला आलेला नवक्रांतीचा बहर केव्हा चिरून गेला वाटेल भीमा पाठी कोणी येईल आमचे आसवे पुसण्याला परंतु जो तो आला आणि आमच्यात नुसता फिरून गेला शेवट करत आहे पुरा विकीर्ती आता पुरा विकीर्ती आता पुरा विकीर्ती आता पुरा विकीर्ती आता कार्याला लागता पुरा विकीर्ती आता कार्याला लागता भीमाच्या सैनिका जरा जपून वागा माझ्या सैनिका जरा जपून वागा भीमाच्या सैनिका